जशी सणांची आपण पूर्वतयारी करायची असते, जशी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तशीच आपण स्वतःची देखील तयारी, साडी, मेकअप वगैरे जे काही असेल, ज्वेलरी वगैरे, याची देखील आपण पूर्वतयारी करून ठेवू शकतो. तर चला, काही टिप्स तुम्हाला देत आहे, तुम्ही नक्की त्या फॉलो करणार. तर दिवाळीपर्यंत सण म्हणजे अगदी कंटिन्यू आहे. तर आणि आपल्या बायकांना मग ह्या सणावाराला साडी वगैरे नेसायची असते, छान तयार व्हायचं असते. पण ऐन वेळेवर ते आपला बराच गोंधळ होतो की आता ही साडी छान आहे, पण यावरचं ब्लाऊज मात्र टाईट आहे किंवा मग सैल आहे, तिने आपल्याला नेसायची आहे, किंवा डोक्यात आपण ठेवून असतो की नाही मी ह्या दिवशी ही साडी नेसणार, पण मग ऐन वेळेवरती त्याचा ब्लाऊजचा प्रॉब्लेम होतो किंवा मग ज्वेलरीचा प्रॉब्लेम होतो की आता यावर काय घालायचं आहे म्हणून. तर त्याचंच आपण आता अशी पूर्वतयारी करून ठेवूया की आपल्याला ऐन वेळेवर ते गोंधळ होणार नाही. की तुमच्या जो साड्यांचे जे बॉक्सेस असतील ना, त्यातला एक बॉक्स रिकामा करा. त्यामध्ये तुम्हाला त्या त्या सणाला साडी नेसायची असतील त्या त्या साड्या तुम्ही काढून त्या बॉक्समध्ये ठेवून घ्या वेगळ्या. तर आता एखाद्या सणाला आपल्याला काठापदराची साडी नेसायची असते, तर एखाद्याला अगदी सॉफ्ट शिफॉनची वगैरे साडी नेसायची असते, एखाद्याला कांजीवरम किंवा एखाद्याला नऊवारी. तर आपल्याला अशा वेगवेगळ्या साड्यांची आपली आवड असते ना, आपल्याला त्या वेगवेगळ्या सणांना नेसायच्या असतात. तर आता रक्षाबंधन येत आहेत. रक्षाबंधनला आपण सुंदर अशी डिझायनर वगैरे साडी नेसली ना तर खूप छान. कारण पूजेला आणि म्हणजे ज्यामध्ये पूजा, देवाची पूजा वगैरे करायची आहे ज्या सणामध्ये, त्यावेळेस आपण हमखास पैठणी किंवा काठापदराची साडी वगैरे नेसतो. मग राखी किंवा भाऊबीज अशा सणांना ना आपण छान अशी डिझायनर साडी नेसायला पाहिजे. आता मी सांगते ना त्या पद्धतीने तुम्ही तुमचं त्या बॉक्समध्ये ते तयार करून ठेवा. डिझायनर साडीसोबत तुम्हाला काय वेअर करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता आयडिया देत आहे. तर ही आहे माझ्याकडे सेमी डिझायनर सिंपल सोबर शिफॉनची साडी. आता यावर माझं ब्लाऊज अजून शिवून झालं नाही आहे, पण मी यावर 2 ऑप्शन असे काढून ठेवले आहेत. तर मला जे सणाला ही साडी नेसायची असेल तेव्हा माझ्याकडे 2 ब्लाऊजचे ऑप्शन असतील अशी मी तयारी आता करून ठेवणार आहे. तर ही येलो साडी आहे. यावरती ना सिल्वर असं वर्क केलेलं आहे बारीक धाग्याने, आणि बॉर्डरसुद्धा अशी ऑफ व्हाईट कलरची आहे. तर यावर मी कुठली ज्वेलरी चॉईस करून ठेवणार आहे आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघू शकता, पहिलं ब्लाऊज मी यावरती जे लायक्राचं आहे रेडीमेड ब्लाऊज, ग्रीन कलरचं हे ब्लाऊज आहे, हे इथं मी ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे. तर हे येलोसोबत खूप छान जाते. कॉन्ट्रास्ट कलर आपण जर घेतला ना तर खूप छान असं आपलं साडी ब्लाऊजचं कॉम्बिनेशन होते. या ठिकाणी मी रेड ब्लाऊजसुद्धा घेऊ शकते, लाल रंगाचं एखादं ब्लाऊज ते सुद्धा वेअर करू शकते, किंवा मग ब्लॅकसुद्धा चालेल. आता इथं व्हाईट कलरचं काम आहे म्हणून मी व्हाईट कलरचा ब्लाऊजसुद्धा यावरती वेअर करू शकते. तर असं मी 2 ऑप्शन इथं निवडून ठेवणार आहे, म्हणजे वेळेवरती मला जे छान वाटेल ते मी वेअर करेल. तर हे देखील माझं रेडीमेड ब्लाऊज आहे, पेटीकोट आणि मॅचिंग ब्लाऊज. तर असं आपण आधीच ना एखाद्या छान अशा पॉकेटमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये, पिशवीमध्ये किंवा अशा जे कवर्स येतात त्यामध्ये आपण